नमस्कार मित्रांनो, आता आपण चर्चा करणार आहोत की रेंटल उत्पन्न कसे मिळवावे. हो, बरोबर ऐकताय तुम्ही. रेंटल इन्कम कसे मिळवावे म्हणजे भाड्याचे पैसे कसे गोळा करावेत. ह्याच्यापूर्वी आपल्याकडे रिक्वायरमेंट काय असणार? रिक्वायरमेंट तुम्हाला माहिती आहे. रिक्वायरमेंट फक्त एक असेल, ती म्हणजे तुमचं बांधकाम. ते तुमचं बांधकाम असेल 1 गुंठ्यामध्ये तुम्ही मल्टिपल फ्लोअर वाढवलेलं असेल, 2 मजली 3 मजली असं तुमचं 1 गुंठ्यातलं बांधकाम असेल. किंवा दुसरी गोष्ट असेल ते म्हणजे तुमचा फ्लॅट. जो फ्लॅट तुम्ही घेतलेला असेल आणि आता सध्या तुम्ही तो वॅकंट ठेवत आहात, असा फ्लॅट तुम्ही भाड्याने देऊ शकता. त्यापूर्वी आपल्याला करायचे आहे ते म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही कशी करणार तुमच्या मोकळ्या फ्लॅटची किंवा मोकळ्या बांधकामाची. 1 गुंठ्यामध्ये जे बांधकाम असेल तुमचं, त्याची कशी तुम्ही जाहिरात कराल. तर त्यासाठी तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन या 2 प्रकारे जाऊ शकता. ऑनलाईन म्हणजे तुम्ही broker.com असेल, housing.com असेल, यासारख्या वेगवेगळ्या वेबसाईटवर तुमची जागा, तुमचा फ्लॅट यांचा फोटो वगैरे काढून तुम्ही पोस्ट करू शकता. दुसरी ऑफलाईन गोष्ट झाली आहे माउथ पब्लिसिटी. माउथ पब्लिसिटीने तुम्ही लोकांना, तुमच्या मित्रांना, सगळ्यांना सांगू शकता. तुमच्या रिलेटिव्हला सांगू शकता की आमच्याकडे अमुक अमुक RK, BHK, नंतर 1 BHK, 2 BHK असा फ्लॅट मोकळा आहे, किंवा रूम 1 सिंगल रूम 1 RK मोकळा आहे. तर त्यासाठी तुम्ही भाडेकरू शोधू शकता. अशी झाली ही माउथ पब्लिसिटी एक. आणि तिसरी गोष्ट आहे पॅम्पलेट. पॅम्पलेटने तुम्ही तुमच्या एरियामध्ये तुमच्या मित्र सवंगडामध्ये किंवा दुसरे फ्लॅटमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना पॅम्पलेट देऊन त्यांना सांगू शकतात की आमचं फ्लॅट, आमचा 1 गुंठ्याचं बांधकाम मोकळं आहे. अशा प्रकारे तुम्ही त्यांना भाडेकरू किंवा भाडोत्री म्हणतात किंवा भाडेकरू असेही म्हणतात, त्यांना तुम्ही गोळा करू शकता आपल्या फ्लॅटमध्ये किंवा जागेमध्ये राहण्यासाठी. तर वॅकंट फॉर्म रूमची ॲडव्हर्टायझिंग कशी करायची हे मी तुम्हाला सांगितलं, ऑफलाईन आणि ऑनलाईन. तर रूम कोणाला द्यायची? रूम शक्यतो 2 व्यक्तींना आपण देऊ शकतो. 2 व्यक्ती म्हणजे 2 व्यक्ती आहे, एक म्हणजे बॅचलर आणि दुसरी आहे फॅमिली. फॅमिलीला देऊ शकतो किंवा बॅचलरला देऊ शकतो. तर बॅचलर म्हणजे जे फक्त MPSC, UPSC किंवा कुठल्याही शाळेत जाणारे किंवा कुठल्याही प्रकारचा जॉब करणारे व्यक्ती असतात, मुलं असतात किंवा मुली असतील, अशांना बॅचलर म्हणतो आपण. आणि दुसरं म्हणजे फॅमिली आली. फॅमिली म्हणजे छोटं कुटुंब असेल किंवा मोठं कुटुंब असेल, यांना आपण आपले रूम किंवा आपलं बांधकाम भाड्या तत्त्वाने देऊ शकतो. त्यासाठी काय करायची पहिली गोष्ट म्हणजे आपण कुठलीही गोष्ट करताना ती अतिशय काळजीपूर्वक करावी लागते. ते म्हणजे करारनामा. करारनामामध्ये आपण स्वतः भाडेकरू आणि मालक यांना एकत्र जाऊन करारनामा करून घ्यावा लागतो. 1 वर्षाचा किंवा 3 वर्षाचा, 5 वर्षाचा, डिपेंडिंग आपण तुमचं ॲग्रीमेंट कसं होतं आहे त्याप्रमाणे. करारनामा झाल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीकडून किंवा त्याच्या अगोदरही त्या व्यक्तीकडून, भाडेकरूकडून तुम्ही डिपॉझिट घेऊ शकता. डिपॉझिट शक्यतो किती घ्यावं? डिपॉझिट एवढं घ्यावं की आपलं सोडताना आपलं काही नुकसान होणार नाही, मालकांचं काही नुकसान होणार नाही या तत्त्वावर. किंवा रूममध्ये राहायला आले आहेत अशा मुलांचंही नुकसान होऊ नये या प्रकारे आपण जर डिपॉझिट फिक्स केलं तर ते दोघांनाही अतिशय योग्य पडतं. तर डिपॉझिट हे 3 टाइम्स रेंटल किंवा भाड्याप्रमाणे घ्यावे. 3 टाइम्स म्हणजे सपोज माझं ₹1000 भाडं असेल तर त्याच्या तिप्पट म्हणजे 3,000 मी डिपॉझिट घेऊ शकतो. कारण जाताना जर आपल्याला त्या घराचं रंग पडलेला असेल, रंग खराब झालेला असेल किंवा बाकी काही दरवाजा तुटला असेल, प्लंबिंगचं काम निघालं असेल, तर या गोष्टीसाठी आपल्याला ते पैसे गुंतवता येतात. त्यामुळे 3 टाइम्स दी अमाऊंट ऑफ दी रेंटल शुड बी द डिपॉझिट अमाऊंट. बरोबर. तर करारनामा करून घ्यायचा आणि डिपॉझिट फिक्स करायचं. डिपॉझिट फिक्स झालं की 1 महिना ती व्यक्ती राहील, 1 महिना ती फॅमिली राहील. तर 1 महिन्यानंतर आपण त्या रूमचा
मीटरनुसार लाईट मीटर असतो त्याला लाईट मीटरची रिडिंग विचारायची किंवा फोन करून आपण विचारू शकतो, अरे मित्रा तुमचे लाईटचे मीटरचा एक फोटो पाठवा. तर तो फोटो मिळाल्यावर तुम्ही कॅल्क्युलेशन कराल. कॅल्क्युलेशनला 10 रुपये प्रमाणे किंवा 11-12 रुपये जे काही रेट चाललं असेल त्याप्रमाणे तुम्ही चार्जेस मीटर युनिटला मल्टिप्लाय करून लाईट रिडिंग किती होतं हे तुम्ही फाइंड आउट करू शकता आणि त्यात रेंटल जेवढे ठरले असतील तेवढे समाविष्ट करता. आणि तिसरी मेन गोष्ट म्हणजे मेंटेनन्स कुठल्याही घराचं आपण जर भाडे तत्वावर दिला असेल तर मेंटेनन्स ही सुद्धा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मेंटेनन्स म्हणजे काय, घराला जिन्यामध्ये जी लाईट असते किंवा जिन्यामध्ये लाईट असली आणि स्वच्छता करणे, त्यानंतर कुठे थुंकू नये, थुंकल्यावर त्या जिन्यामध्ये कलर मारून घेणे, नंतर नंतर असंही भांडी वगैरेसाठी एखादी बाई ठेवली असेल तर तिचाही पगार देणं हे शेवटी मालकाच्या म्हणजे जी व्यक्ती राहत असेल आणि तिने भांड्यासाठी बाई ठेवली असेल आणि मधूनच निघून गेले तर त्याची सगळी जबाबदारी ही मालकावर पडते. एक जेवण बनवणारे किंवा भांडी घासणारे अशा व्यक्तींना मालकांना पैसे द्यावे लागतात. त्यामुळे पुढची गोष्ट म्हणजे तुमचं लाईट बिल, तुमचं रेंटल ॲग्रीमेंट, रेंट किती येणार ते, आणि तिसरे म्हणजे मेंटेनन्स. या सगळ्यांचे समेशन म्हणजे बेरीज करून जे उत्तर येतं आहे ते तुम्ही व्हॉट्सअपनेच त्या भाडेकरूला पाठवू शकता आणि तुम्ही तुमच्या रेंटलसाठी त्याला आवाहन करू शकता की बाबा रेंटल आमचं 1 महिना भरलेला आहे तुमचा, तर हे रेंट देऊन टाका. तर नंतर तो कागद व्हॉट्सअपवर तुम्ही पाठवू शकता आणि येताना तुम्ही पैसे घेताना गुगलने, जीपे, पेटीएम अशा वेगवेगळ्या ऑनलाईन सेवेतून तुम्ही पैसे मागून घेऊ शकता. आणि इनडायरेक्टली त्याला सोडायची वेळ येईल, एखाद्या कुटुंबाला सोडण्याची वेळ येईल किंवा एखाद्या बॅचलर्स लोकांना रूम सोडायची वेळ आली तर तो रूमचा कलर व्यवस्थित आहे, मेंटेनन्स व्यवस्थित ठेवला आहे का नाही, नंतर प्लंबिंगचं साहित्य व्यवस्थित आहे, फॅन वगैरे तुटलेला नाही, अशी खातरजमा केल्यावरच त्या व्यक्तीला आपण जाताना डिपॉझिट कट करून देऊ शकतो किंवा डिपॉझिट अख्खं देऊ शकतो, डिपेंडिंग अपॉन दी मेंटेनन्स ही केप्ट अबाउट आवर रूम. धन्यवाद.